मी ऑफिसमध्ये काम करता करता मी ती संसदमधील त्यांचं बोलणं ऐकलं आणि ज्याप्रमाणे श्रीकांत खासदार तिसरी टर्म खासदार आहेत, 2 टर्म तिसरी टर्म खासदार, तर याचा अर्थ खासदारकीमध्ये विशेष ज्ञान येतं असं नाही, अभ्यास करावा आणि अभ्यासपूर्वक बोलावा. श्रीकांत शिंदेंना इतिहासाचा अभ्यास कमी असेल तर त्यांनी आजूबाजूंकडून पुस्तकं विकत घ्यावी दुकानातून इतिहासाची. आणि गॅजेट्समध्ये गॅजेट्स येतात ना, आपण आरक्षणचे गॅजेट्स येतात, गॅजेट्स तपासावे आणि गॅजेट्सवरून इतिहास काढावा. गॅजेटमध्ये सगळ्या नोंदी असतात, त्या गॅजेटमधल्या नोंदीमध्ये सगळं काही दिलेलं असतं. इतिहास कुठून कसा घडला, काय घडला, कोणी घडला, कोण जेलमध्ये किती वेळा गेले, कोण जेलमधून किती वेळा बाहेर आलं, काय काय केली, कोणकोणती क्रांती केली, कोण फासावर घडलं, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव कसे फासावर गेले, सगळं काही इत्थंभूत इतिहासात दिलेलं आहे. तर ह्या इतिहासामध्ये श्रीकांत शिंदेने जे काही विचारलं की आप सावरकर के बारे में बार बार बोलते हो, अपमान करते हो, हम सब जन उनकी पूजा करते हैं, पण तू सांगू शकतो तो श्रीकांत शिंदेने राजीव गांधीचे सुपुत्र राहुल गांधी आणि इंदिरा गांधीचे नातू आहेत, त्यामुळे त्यांच्या गांधी घराण्याचं योगदान आहे, या देशाला बलिदानाचं योगदान आहे. तुमच्यासारखं टक्केवारी, खोकेदारी आणि सेटिंग, तुमच्यासारखे टक्के सेटिंग आणि खोकेदारीचा इतिहास नाही, तर त्यांचा खानदानी इतिहास आहे. ज्यांनी देशासाठी प्राण दिले असे त्यांच्या आजी इंदिराजी गांधी, इंडियन हँड लेडी पंतप्रधान डॅशिंग, आणि त्यांचे सुपुत्र राजीव गांधी इंदिरा गांधीचे आणि राहुल गांधीचे वडील याने LTTमध्ये बॉम्ब सोडून तुकडे करून मारले. लहानपणी त्यांनी तुकडे बघितलेत आपल्या बापाचे. आणि राहुल गांधी हा फार अभ्यासू व्यक्तिमत्व, जे घराण्यातून वारसा आलेला आणि हक्क आहे त्यांचा भारत देशावरती बसण्याचं. सदा ते विरोधी पक्ष नेता आहेत आणि तुम्ही फक्त संसदेतले खासदार आहेत, कोणी मंत्री नाही आहेत. तुम्ही कोणी मंत्री नाही, संसदेमध्ये फक्त केंद्रीय मंत्री नाहीत, खासदार आहेत. खासदार आणि ते विरोधी पक्ष नेते आहेत. आणि विरोधी पक्ष नेता आणि संसदेतील खासदार यांच्यामध्ये फार फरक आहे. आणि संसदेतील खासदार जेव्हा बोलतो आणि संसदेतील विरोधी पक्षनेता जेव्हा बोलतो तर त्याला वेटेज असतं, वजन असतं. त्यामुळे राहुल गांधींनी एका शब्दामध्ये श्रीकांत शिंदेजींना गप्प बसवलं की सावरकर ने जब माफ़ीनामा दिया, सावरकर की वजह से गांधी जी को जेल जाना पड़ा. तो ऐसा इतिहास है. अंडा सेलमध्ये राहणारे सावरकरांनी आपली सुटका करण्यासाठी ब्रिटिशकालीन माफीनामा लिहून दिला आणि तो इतिहास घटनेमध्ये अधोरेखित आहे. ते काही खोटं नाही आहे. मग तुम्ही खोटं अपप्रचार, हे भारतीय जनता पार्टी, RSS, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि ही लोक जो काही खोटं अपप्रचार करत आहेत सावरकरांचा, तो फार धंद्यात खोटा आहे. आणि ते कोण, तो ॲक्टर मराठी शरद पोंक्षे, जो फार सावरकरांचे गुणगान गात असतो. पण त्यांना सांगू इच्छितो, मी हिंदू आहे तर हिंदू कामगार असले हिंदू घेऊन या. मग मी चालताना हिंदू चालतो, मी बोलताना हिंदू बोलतो, सगळं काही हिंदू, त्याला आईने जन्माला आणले हिंदू, असं मी जाहीरपणे नमूद करतो की शरद पोंक्षेने आपण जे काही कलाकार आहेत, ॲक्टर आहेत, जी काही प्रतिमा आहे ती तशीच ठेवावी. राजकारणाच्या बाबत, इतिहासाच्या बाबत भाष्य करू नये. तुम्हाला जेवढा इतिहास चांगला माहिती आहे तेवढा इतिहास आम्हाला तुमच्या दुप्पट माहिती आहे. त्यामुळे सावरकर यांनी माफीनामा दिला, ही गोष्ट इतिहासात नोंद आहे, खरी आहे. आणि त्याच्यामुळे इतरांना जेलमध्ये जावं लागलं आणि त्यांनी माफीनामा दिला, हाच फरक आहे. आणि तुम्ही त्या अशा माणसाला भारतरत्न द्यावं, देव मानवा असं सांगतंय लोकांना, खोटं प्रचार, दुनियात खोटं आहे. त्यामुळे राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेता आहे संसदेतले आणि माजी देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे नातू आहेत. राहुल गांधी आणि राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. आणि त्यांनी जे काही पाहिलं लहानपणी, त्यांना त्याच्या वडिलांचे तुकडे पाहावं लागले, आजीचं मृत्यू पाहावा लागला, असं त्यांचा इतिहास आहे देशासाठी. त्यामुळे बोलताना श्रीकांत शिंदेंनी इतिहासपूर्वक बोलावं, माहितीपूर्वक बोलावं. तुम्ही अजून अंड्यामध्ये आहात, अंड्यातून बाहेर आलेले नाहीत. तुम्हाला वाटलं मी संसदेत खासदार झालो, माझ्या परदेशासाठी जाण्यासाठी नियम झाले, तुम्ही खासदार आहात, BJP सत्तेतले आहेत,
आणि सत्तेतले खासदार म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 50 खोक्याने विकत घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या म्हणण्याला काही वेटेज नाही आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.